युद्धाचे परिणाम भारतावर पण. काय गॅस झाले महाग. गॅस मिळणार 30 दिवसानंतर. खाद्यतेल पण महागणार. सोनं चांदी तर विचारायलाच नको. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा विषय अगदी गंभीर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इराण आणि मध्य पूर्व देशांमध्ये युद्ध चालू आहे. तर तुम्ही सगळे विचार करत असाल तर युद्ध तर इतक्या लांब चालू आहे, मग ही त्या विषयावरती बोलून काय करणार आहे. तर मैत्रिणींनो, तसं नाहीये. युद्ध जरी कितीही लांब असलं तरी त्याचे आपल्या घरातल्या गोष्टींवरती खूप 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 परिणाम होणार आहेत. म्हणजे साधी 15 रुपयाची भाजी 20 रुपयाला झाली तरी आपले महिन्याचं पूर्ण बजेट हालतं. तर तुम्ही विचार करा की तिकडे युद्ध चालू आहे म्हटल्यानंतर आपल्या घरातल्या गोष्टी किती डळमळीत होणार आहेत. तर त्याचबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय आणि मला एक कमेंट करून सांगायचंय आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की घरात जो आपण गॅस यूज करतो तो गॅस आपल्याला आधी 3-4 दिवसात, जास्तीत जास्त 8 दिवसात मिळायचा. पण आता सगळ्या गॅस सर्व्हिसेसनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणताही गॅस घ्यायचा असेल तर बुकिंगच्या 30 दिवसापर्यंत तुम्हाला गॅस मिळू शकतो आणि गॅसच्या किमतीतही वाढ होऊ शकते. त्यामुळे मैत्रिणींनो, गॅस म्हणजे तुम्ही विचार करत असाल ना की युद्ध तर तिकडे चालू आहे, आपल्याकडे काय. तर आपल्याला जो गॅससाठी लागणारा, पेट्रोल डिझेलसाठी लागणारा कच्चा माल हा तिकडच्या देशामधनं आपण मागवतो आणि त्यानंतर पेट्रोल डिझेल गॅस या गोष्टी आपल्याकडे त्या तयार होतात. म्हणजे तर मैत्रिणींनो, सगळ्या गोष्टी तिकडून येतात. ही एक साखळी आहे. त्यांच्याकडनं मागवून जाऊन आपण त्यावर प्रक्रिया करून आपण त्या सगळ्या गोष्टी वापरतो. पण आता तिकडून तिथे युद्ध चालू आहे त्यामुळे तिकडून खूप कमी प्रमाणात किंवा काही ठिकाणून तर तो मिळतच नाहीये किंवा येण्या जाण्याच्या जहाजांच्या फेऱ्या कमी झाल्यात. त्यामुळे मैत्रिणींनो, एकतर गॅस तुम्हाला खूप उशिरा मिळू शकतो, खूपच उशिरा. 30 दिवस म्हणजे खूप झाले. जर समजा तुमच्याकडे एकच सिलेंडर आहे आणि तुम्हाला जर त्या सिलेंडरवरती अन्न शिजवायचं आहे तर तुम्ही विचार करा की आपल्याला परत दुसरं सिलेंडर मिळण्यासाठी 30 दिवसाचा वेळ जातोय आणि आपल्याला माहित नाहीये की आपला सिलेंडर एवढ्या एवढ्या दिवसातच संपेल, तेवढ्या तेवढ्या दिवसातच संपेल असं आपल्याला माहित नसतं. त्यामुळे 2 टाके आहेत ते भरून ठेवू शकतात, पण ज्यांच्याकडे एकच टाके त्यांचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मैत्रिणींनो, गॅस सिलेंडर आता साधारण 850, 860 वगैरे अशी किंमत होती. तर भविष्यात चालून गॅसची किंमत परत वाढू शकते. जर युद्ध थांबलं नाही तर काही दिवसांनी अशी वेळ येऊ शकते की आपल्याला इंडक्शन, इलेक्ट्रिक पर्याय जे आहेत त्यांचा वापर करायला लागू शकतो. कारण जसं कोरोनामध्ये किंवा लॉकडाऊनमध्ये काही गोष्टींच्या किमती खूप जास्तच वाढल्या होत्या, तसंच आताही होऊ शकतं. त्यामुळे घरात स्वयंपाक करताना, जेवण बनवताना, पाणी गरम करताना खूप विचार करून करा. कारण एकतर गॅस टंचाई भासू शकते किंवा भाववाढ होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टींकडेही तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, दुसरी गोष्ट म्हणजे फक्त गॅसच नाही तर तेलाचेही भाव वाढू शकतात. तेलाचंही प्रमाण कारण आपण काहीच प्रमाण म्हणजे आपल्याकडे फक्त शेंगदाण्याचं, तिळाचं, करडईचं किंवा सोयाबीनचं वगैरे वगैरे अशा पद्धतीची जी तेलं आहेत ते आपण इथे थोड्याफार प्रमाणात तयार करतो. पण बरंच खाद्यतेल आपण हे बाहेरून आयात करतो. तुम्हाला आठवत असेल तर साधारण 1-1.5 वर्षापूर्वी एक म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये एक द्राक्ष घेऊन जाणारं जहाज एका खोऱ्यामध्ये अडकलं होतं. मला आता एक्झॅक्ट त्या खोऱ्याचं नाव नाही माहिती. एका खोऱ्यामध्ये अडकलं होतं आणि येणारी आयात निर्यात ही खूप लांबून होत होती. त्यामुळे त्यावेळेस तेलाचे दर अक्षरशः म्हणजे 250 रुपये किलो, 250 रुपये लिटर या पद्धतीने झालेले होते. तेलाचा जो आम्ही 15 किलोचा डबा आता 1700 ला आणतो तो डबा 3000 पर्यंत गेलेला होता. डबल रेट वाढलेले होते. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही गॅसची जी बचत करत असाल तर तेला म्हणजे स्टोअर तुम्हाला काय काय करून ठेवायचं. एकतर गॅस स्टोअर करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तेलाचा डबा. म्हणजे तिकडची परिस्थिती किती दिवस बिकट राहते, काय होते ते तर आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे आपल्याला जीवन आवश्यक वस्तू, घरात लागणाऱ्या डाळी, तेल, भाजीपाला हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. भाजीपाला वगैरे तर आपल्याला जवळपासून मिळून जाऊ शकतो कारण शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. पण त्याचा किती परिणाम काय गोष्टींवर होतो हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जितक्या गोष्टी जपून वापरता येतील तेवढ्या वापरा किंवा जेवढ्या वस्तू स्टोअर करून ठेवता येतील तेवढ्या नक्की स्टोअर करून ठेवा.
तर मैत्रिणींनो, जसं की आधी मी तुम्हाला सांगितलं, तेलाचे, भाजीपाल्याचे, डाळींचे भाव गगनाला भिडू शकतात. त्यामुळे तुम्ही ते आता स्टोअर करून ठेवा. त्यानंतर तिकडे युद्ध चालू आहे म्हणून आपल्या भारतात सगळ्यात मोठा परिणाम हा सोनं आणि चांदी या दोन धातूंवर होत असतो. तुम्हाला माहिती असेल तर सोन्याचे भाव आत्ताच खूप गगनाला भिडत होते, पण आता जर तिथे युद्ध जर चालू राहिलं तर आपण सर्वसामान्य माणूस हा दागिने करूच शकणार नाही. कारण तुम्हाला माहितीये की भारतात महिला फक्त दागिने करत नाहीत, तर ती त्यांची आवड आहे. पण आवड आणि गुंतवणूक हे दोन्ही गोष्टी एकदाच होतात. आता तुम्हाला सांगायचं झालं तर माझं लग्न ज्यावेळेस झालेलं होतं त्यावेळेस 30,000 रुपये तोळा सोनं होतं. एक 8 वर्षापूर्वी 30,000 रुपये तोळा. पण आज त्याच सोन्याची किंमत झालेली आहे 1,50,000 60,000च्या वरती. आता युद्ध चालू झाल्यानंतर मी रेटही चेक केलेला नाहीये, कारण ती हिंमतच होत नाहीये. कारण रेट खूप जास्ती प्रमाणात वाढू शकतात. सोनं चांदी ही तुम्हाला अत्यंत प्रिय असली तरी सुद्धा त्याचे रेट जितक्या उंची गाठतायत ना भावाची, तितकी आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत, सर्वसामान्य माणूस तरी नाही. त्यामुळे जर पुढे कोणाच्या घरात लग्न वगैरे असेल, काय असेल, तर त्यांनी खूप विचार करून करा काही गोष्टी, कारण नाही आपल्या त्या बजेटमध्ये बसू शकत आहे. त्यामुळे तेल, गॅस आणि सोनं चांदी या गोष्टींवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यानंतर पेट्रोल डिझेल सुद्धा ठराविक दिवशीच तुम्हाला मिळणार आहे, रोज रोज ते मिळणार नाही. त्यानंतर गॅस तुम्हाला 30 दिवसांनी मिळणार आहे, जो 4 ते 5 दिवसानंतर मिळणार होता. हे किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. तर मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण महिला म्हणून, आपण गृहिणी म्हणून आपण काय करू शकतो? तर मैत्रिणींनो, सगळ्यांना माहितीच आहे की आपण म्हणजे मी गॅस वाचवण्यासाठी जास्तीत जास्त कुकरचा वापर करत असते. जर मला डाळ भात भाजी चपाती हे सगळं करायचं आहे तर मी डाळ भात आणि बटाटा हे तीनही एकाच कुकरमध्ये लावते. चपाती बाजूला करून घेते. तिघांनाही शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे वेळेची बचत होते. जर फक्त डाळी शिजवायच्या आहेत तर त्या आधी भिजत घाला गरम पाण्यामध्ये, त्यानंतर शिजवायला घ्या. गॅस खूप वाचतो. त्यानंतर तुम्ही तेल वगैरे या सगळ्या गोष्टी साठवून ठेवू शकतात. पण इतक्या पण साठवू नका की दुसरं कोणाला पुरणार नाही, म्हणजे साठेबाजी करू नका, साठवणूक करा फक्त. त्यानंतर मैत्रिणींनो, भाजीपाला वगैरे सुद्धा योग्य प्रमाणात घ्या आणि व्यवस्थित घ्या, म्हणजे भाजीपाला तर आपल्याला इथे उपलब्ध होणारच आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर गॅस मिळायला वगैरे उशीर होत असेल किंवा गॅस मिळतच नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिक इंडक्शन, शेगडी किंवा सौर ऊर्जेवरती तुमच्याकडे जर काही भांडे असतील तर त्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकतात. जर तुमच्याकडे हे पर्याय उपलब्ध असतील तर 100% तुम्ही याचा वापर नक्की करा. तर मैत्रिणींनो, युद्ध कुठेही चालू असू दे, पण त्याची किंमत ही सर्वसामान्य माणसालाच मोजावी लागते. जसं की युद्धामध्ये जेव्हा एखादा शिपाई शहीद होतो तेव्हा त्याची किंमत त्याच्या घरच्यांना मोजावी लागते. तसंच आपलं पण आहे काही की देशात, कोणत्याही देशात युद्ध होऊ दे, देव करो त्यांचं युद्ध थांबवू, सगळ्या गोष्टी सुरळीत हो, पण त्याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, काही गोष्टी जपून वापरा, काळजी करून वापरा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणं किंवा दचकवणं नव्हतं, पण तुम्हाला वेळेत आधीच सतर्क करणं ही माझी जबाबदारी मी समजते आणि त्याचमुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. आता तुमच्याकडे गॅस किती दिवसात मिळतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही सगळी माहिती तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजे तेही सावध होतील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.